रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्या पायी वारीचा 14वा दिवस. आता पंढरपूर अगदी जवळ आला आहे. आजचा मुक्काम वेळापूरच्या पुढे होता आणि इथून विठुरायाचं अंतर फक्त 24 किलोमीटर उरलं होतं. पण आजचा दिवस खास होता, कारण आम्ही खडूस फाटा येथे होणारा माऊलींचा दुसरा गोल रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी निघालो होतो. सकाळीच रिंगणाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तिथे आधीच हजारो वारकरी आणि भाविक जमले होते. टाळ मृदंगाचा आवाज, हरिनामाचा गजर आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालं होतं. इतके दिवस चालूनही कोणाच्याही उत्साहात किंचितही कमी जाणवत नव्हती. आजची आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला माझ्या गावाकडचे 2 मित्र इथं भेटले. वारीमध्ये अनपेक्षितपणे आपली माणसं भेटली की तो आनंद काही वेगळाच असतो. आम्ही तिघांनी मिळून हा संपूर्ण सोहळा अनुभवला. रिंगण सुरू होण्यापूर्वी मला माऊलींच्या पालखीचं आणि अश्वाचं अगदी जवळून दर्शन घेण्याची संधी मिळाली. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. त्या जवळून दर्शन घेताना मन भरून आलं. त्यानंतर सुरू झाला दुसरा गोल रिंगण सोहळा. हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात अश्वाची धाव पाहताना अंगावर शहारे आले. हा सोहळा कितीही वेळा पाहिला तरी प्रत्येक वेळी तो तितकाच नवीन आणि भावनिक वाटतो. रिंगण संपल्यानंतर आम्ही मुक्कामाच्या दिशेने निघालो. आजचा दिवस पुन्हा एकदा सुंदर आठवणी देऊन गेला. आता पंढरपूर फक्त 24 किलोमीटर दूर आहे. विठुरायाच्या भेटीची ओढ आता प्रत्येक पावलागणिक वाढत चालली आहे. पुढच्या भागात आपण पंढरपूरच्या आणखीन जवळ पोहोचणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.